तर रामराम विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा टॉपिक. ओके, मोस्ट ऑफ दी स्टुडंट्स जे ते हा व्हिडिओला स्किप नाही करणार. आय नो, बिकॉज कारण की त्यांना स्कॉलरशिप त्यांच्या अकाउंटमध्ये पाहिजे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमची स्कॉलरशिप जे ते स्पेशली जे पण कॅटेगरीला बिलॉंग करताना, ओबीसी असेल, एसटी असेल, एसटी असेल किंवा एनटी असेल, विजे असेल, कोणती की कॅटेगरी असेल विद्यार्थी मित्रांनो, खूप जास्त स्कॉलरशिप तुम्हाला येत राहते. ओके, म्हणजे अमाऊंट खूप मोठी यूज राहते. आणि एससी आणि एसटीच्या विद्यार्थ्यांना तर 100% स्कॉलरशिप भेटत राहते. ओके, म्हणजे जेणेकरून त्यांची फीस जरी 1,30,000 असेल कॉलेजची, 1,20,000 असेल, 2 लाख असेल, 3 लाख जरी फीस असेल, तरी महाडीबीटीच्या अंडर जर ती येत असेल तर 100% म्हणजे सरकारीचा लाभ घेत असेल योजनेचा, तर 100% तुमची पूर्ण फीस माफ होईल. ओके, आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांना, ईडब्ल्यूएचच्या विद्यार्थ्यांना, ईबीसीच्या विद्यार्थ्यांना पण तुम्हाला खूप जास्त 50% सवलत राहते विद्यार्थी मित्रांनो. आणि मग बाकीच्या एनटी कॅटेगरीसाठी ऑलमोस्ट जे ते 90% सवलत काहीतरी राहते. तर विद्यार्थी मित्रांनो, स्किप नका करू. तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची की जर तुम्हाला ही स्कॉलरशिपचा लाभ तुमच्या अकाउंटमध्ये पाहिजे असेल तर नेमकं तुम्हाला सगळ्यात पहिले बँक अकाउंट लागेल ना विद्यार्थी मित्रांनो. आणि बँक अकाउंट कोणत्या तुमच्या याच्यामध्ये लागणार आहे. ओके, म्हणजे कोणत्या याच्यात लागणार आहे, कोणत्या अकाउंट म्हणजे कोणत्या बँकेत तुमचं अकाउंट असलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला स्कॉलरशिप लवकर होईल, काही एरर येणार नाही, काही त्रुटी येणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट फक्त लक्षात घ्या की कोणतीही इंडियाची नॅशनलाइज बँक जी असेल ना, नॅशनलाइज बँक ज्याला आरबीआयनी म्हणजे हे दिलं आहे, परवानगी दिली, तर अशा बँकेत तुम्ही नक्की तुमचं खातं ओपन करू शकता. ओके, आता तुम्ही बोलाल की दादा मोस्ट सेफ बँकमध्ये आम्हाला तू एकदा सांगून दे, किंवा माझं स्वतःचं बँक अकाउंट कोणतं ज्याच्यामध्ये मी स्कॉलरशिप घेतली आहे. ओके, माझं इंजिनिअरिंग आता जस्ट कंप्लीट झालं विद्यार्थी मित्रांनो, आणि 4 वर्ष मला काहीच प्रॉब्लेम आले नाही स्कॉलरशिपचा फॉर्म फिल करताना किंवा कोणत्याही गोष्टीचा. ओके, OTP पण लगेच आले, बाकी सर्व गोष्टी पण लवकरात लवकर पार पडल्या. ओके, आणि स्कॉलरशिप पण ज्या डेटला त्यांनी सांगितली होती सेम त्याच डेटला जे ते आली किंवा त्याच्या आधी पण येऊन गेली भरपूरशा वेळेस. तर विद्यार्थी मित्रांनो, माझं जे ते SBIमध्ये होतं. ओके, तर स्टेट बँक ऑफ इंडिया तुम्हाला माहितीच असेल, महाराष्ट्रातली काय पूर्ण इंडियामधली किंवा आपण बोलू शकतो की सर्वात जुनी बँक आपली जे ते मानली जाते SBI. तर SBIमध्ये माझं अकाउंट होतं, त्यामुळे जे ते एक नॅशनलाइज बँक आहे, त्यामुळे ना मला कधी OTPला प्रॉब्लेम आला, ना कधी स्कॉलरशिप पडायला प्रॉब्लेम आला, आणि नाही कधी व्हेरिफिकेशनला प्रॉब्लेम आला. सगळ्या पद्धती माझ्या नीट पार पडल्या आणि लवकरात लवकर पार पडल्या. तर तुम्ही ट्राय करा, जर तुमचं अकाउंट असेल SBIमध्ये तर नक्कीच तीच अकाउंट तुम्ही द्या किंवा तेच बँक अकाउंट तुम्ही लिंक करा. आणि जर नसेल तर नक्कीच तुम्ही एक नॅशनलाइज बँकमध्ये उघडू शकता. जर तुम्हाला SBIमध्ये नसेल तर युनियनमध्ये तुम्ही करू शकता, HDFC बँक असेल. ओके, अशी कोणती पण नॅशनलाइज बँक ज्याला RBIने परवानगी दिली आणि ते याच्या अंतर्गत येते, तर नक्कीच तुम्ही ती बँक यूज करू शकता आणि तुम्ही स्कॉलरशिपचा फायदा घेऊ शकता. ओके, भरपूरशा विद्यार्थ्यांना ही गोष्ट माहिती नसेल, तर माझं काम आहे तुम्हाला समजवणं आणि तुमच्यापर्यंत योग्य माहिती पोहोचवणं. तर माझा एक्सपिरियन्स भरपूरसे विद्यार्थी विचारत होते की दादा तुझं कोणतं बँक अकाउंटमध्ये होतं आणि तुला स्कॉलरशिप वगैरे योग्य पद्धतीने आली का. तर काहीच प्रॉब्लेम आला नाही विद्यार्थी मित्रांनो. आय एम सो सॉरी. तर नक्कीच तुम्ही पण हे ट्राय करा. आणि काही जर अडचणी येत असेल, एक स्पेशल व्हॉट्सअप ग्रुप आम्ही तुमच्यासाठी बनवला आहे, लिंक त्याची डिस्क्रिप्शनमध्ये, नक्की तो ग्रुप जॉईन करा. तुम्हाला काही अडचण असली तिथे आम्ही दूर करू. ओके, तर बस आजच्या व्हिडिओ पुरता एवढंच. मी भेटतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.